आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील महत्त्वाचा समजला जाणारा धरण प्रकल्प म्हणजे सीना कोळगाव। या सीना कोळगाव धरण प्रकल्पातून जे पाणी आहे ते नियमबाह्य पाणी साकत तलावामध्ये सोडल्याचा आरोप करत शेकडो शेतकरी यांनी सकाळी 11 वाजल्यापासून परांडा व सोनारी रस्त्यावरील हरणवाडा या रस्त्यावरती 11 वाजल्यापासून रास्ता रोको आंदोलन केले। आपण पाहू शकतो की गेले तब्बल 1 तासापासून हा रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। या रास्ता रोको आंदोलनाची दखल न घेतल्याने अखेर शेतकरी संतप्त झालेत। आपण पाहतोय की त्यानंतर या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या जवळपास 6 शेतकऱ्यांनी सीना कोळगाव धरण प्रकल्पामध्ये आवड्या मारून जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा केला। जर लवकरात लवकर अजून याच्यावरती तोडगा निघाला नाही व तात्काळ पाणी जर याच्यामध्ये थांबवण्याची मागणी शेतकऱ्यांकडे होते, ते जर मागणी केली नाही तर शेकडो शेतकरी या सीना कोळगाव धरण प्रकल्पामध्ये ते जलसमाधी आंदोलन घेणार आहे। आपण पाहू शकतो की जलसमाधी आंदोलन घेतलेले शेतकरी हे सध्या आक्रमी झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी केली जाते। या घोषणा देखील यांच्या माध्यमातून केली जाते। जोपर्यंत हे पाणी तात्काळ बंद केले जात नाही तोपर्यंत ह्या शेतकऱ्यांचं हे आंदोलन सुरू राहणार आहे, अशी माहिती या आंदोलकांकडून देण्यात आली आहे। कॅमेरामॅन अर्जुन गोडगे सह शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, परांडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।